संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज CM भेटीच्या संदर्भामध्ये गेल्या दिवसभरापासून आम्ही पाठपुरावा करत होतो। आधी वर्षा बंगल्यावरती दिवस म्हणजे जवळपास 11-12 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो। नंतर साहेब परत राहत्या घरी म्हणजे ठाण्याला गेलेत असं निरोप आल्यानंतर आम्ही तात्काळ ठाण्याला पोहोचलो। परंतु सकाळपासून जवळपास 8 वाजेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली। 8 वाजता आम्ही त्यांच्या बंगल्यात गेलो। बंगल्यात गेल्यानंतर आम्ही ते निवेदन दिल्यानंतर मनावी तशी चर्चा झालेली नाही आहे, कारण तेवढा वेळ मिळाला नाही। निवेदन त्यांच्या माध्यमातून 6व्या मजल्यावरती तुम्ही पाठपुरावा करा। त्यांच्या पीएनं सांगितलं की या व्यक्तीचं नाव सांगितलं, त्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही तो पाठपुरावा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु मित्रांनो, यासाठी प्रॉपरली, कारण दिवसभर ते कामात होते आणि खूप थकलेले होते, त्यामुळं ते जास्त कोणाशी भेटले नाही आणि तेवढा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी मांडता आला नाही। परंतु निवेदन गेलं आणि तुमचं निवेदन जे आहे ते याआधीसुद्धा पुण्यामधून आमच्यापर्यंत आले, तो विषय आमच्यापर्यंत आला आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं सध्या त्यांच्याशी परत एकदा व्यवस्थित भेटायचं नियोजन आपल्या माध्यमातून परत एकदा आपण करूया। तसं काही व्यक्तींशी आमचं बोलणं झालं आहे। परत भेटीसाठी आम्ही त्यांच्याकडे वेळ मागतो आहे, कारण आज दिवसभर ते कामामध्ये होते, त्यामुळे त्यांना वेळ देता आला नाही। परंतु ते जे निवेदन आहे ते निवेदन आपलं मंत्रालयात गेलेलं आहे। त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून आपण तिथे पाठपुरावा करूया आणि लवकरात लवकर परत एकदा त्यांच्यासोबत एक आमदारांच्या माध्यमातून किंवा एखाद्या मंत्र्यांच्या माध्यमातून व्यवस्थित वेळ मिळेल या पद्धतीनं भेट घेऊन पुढील काम आपण त्या ठिकाणी करूया। पुढील काही अपडेट असतील ते मी उद्या तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून सायंकाळी वगैरे देईल। परंतु जो काही पाठपुरावा आपण करत आहोत त्याचं फलित म्हणजे हा विषय त्यांच्यापर्यंत गेलेला आहे। फक्त आता तो विषय किती महत्त्वाचा आहे हे त्यांना समजून सांगणं आणि त्या संदर्भातला पाठपुरावा करणं तेवढं महत्त्वाचं आहे। वेळ आहे थोडाफार, त्या आता सध्या महिला सक्षमीकरण तर त्यांचे दौरे सुरू आहेत महाराष्ट्र वेगळ्या जिल्ह्यामध्ये। तर संभाजीनगरला सुद्धा ते परवाच्या दिवशी आहेत आणि मी तिथल्या आमदारांशी पण बोललेलो आहे। त्यामुळं तेही सांगितले की तिथले काही मुलं असतील तर त्यांना पाठवा, मी त्यांची भेट करून देतो। त्यामुळं 18 तारखेला परत ते साताऱ्या दौऱ्यावरती आहेत, तर आम्ही परत एकदा भेटण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि त्यांची वेळ म्हणजे आज त्यांची एवढी वेळ मिळाली नाही, कारण ते खूप थकलेले होते, त्यामुळे कोणालाच त्यांनी वेळ दिलेला नाही। आज फक्त निवेदन वगैरे घेतलं आणि पुढील कारवाईसाठी पाठवलं आहे। तेही पाठपुरावा आपण त्या ठिकाणी करू आणि परत भेटीसाठी वेळ मिळते का या पद्धतीनं काम करू। सर्वांनी त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि सध्या वेळ कमी असल्यामुळं आपापल्या परीने तुम्हीही प्रयत्न करा, आम्हीसुद्धा आमचे जे काही प्रयत्न आहेत ते सुरू आहेत आणि निश्चितपणे काही ना काहीतरी त्यामधून मार्ग निघेल या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू। धन्यवाद।